माझा अनुभव ऐकून अंगावर नक्कीच काटा उभा राहील. नेहमी डोझर भाड्याने देण्यासंबंधी दिलेल्या जाहिरातीला चांगलाच प्रतिसाद येतो असे नाही. असाच 15 दिवसांपूर्वी दिलेल्या जाहिरातीला काहीसा प्रतिसाद मिळत होता. कोण बोलतंय? डोझरवाले बोलताय का? बोला. अशा येणाऱ्या फोनची आम्हाला सवय झाली होती. कुठून बोलताय सा? कोल्हापूर. डोझरचा दर कसा? तासात किती काम होतंय? उधारीत काम करताय काय? असे नाना प्रकारचे फोन यायचे. काही प्रश्न आमच्या ज्ञानात भर घालणारे असायचे. एखादा शेतकरी अत्यंत अभ्यासूही भेटायचा. त्याच्याकडून काही गोष्टी शिकायला मिळायच्या. हे असं आमचं गेली 30 वर्ष चालू होतं. कामाचा व्याप वाढल्यामुळे प्रत्येक साईट बघायला जाणं शक्य व्हायचं नाही. हल्ली तर आम्ही मोबाईलवरून करावयाच्या कामाचे व्हिडिओ किंवा फोटो मागवून त्यावरूनच काम ठरवायचो. असाच एक फोन करमाळ्यावरून आला. कोण बोलताय? संजय पाटील. कुठून? कोल्हापूरवरून. असं का? तुमची जाहिरात वाचली. हो, बोला. आमचं काम करायचं आहे. किती काम आहे? तुम्हासनी किती काम असलं म्हणजे इकडे डोझर आणायला परवडतंय. 50 एकर तरी काम लागेल. अहो तेवढं तर आमचं एकट्याचंच हाय. आमच्या काकाचं बी जमीन हाय. एकदा डोझर आला की गावात आणखी काम वाढलं बघा. एवढी प्राथमिक माहिती मला बस होती. मी आलेला फोन करमाळा 50 एकर या नावाने सेव्ह केला. 2 दिवसांनी परत फोन आला. कधी येताय साईट बघायला? येतो येतो, जरा कामाची गडबड सुरू आहे. जमलं तर मीच येतो. पंढरपुरात काही जुन्या शेतकऱ्यांना पण भेटायचं आहे. पुन्हा 2 दिवसांनी फोन. अहो लवकर येऊन जा. पावसाच्या आधी आम्हाला काम पूर्ण करायचं आहे. 4 दिवसात साईट बघायला जायचं मनात नक्की केलं आणि सोमवारी निघतो असं सांगितलं. सोमवार उजाडला. कोण येणार आहे हे पाहण्यासाठी दोघा-तिघांना फोन लावले. माझा आतेभाऊ उत्तम म्हणाला, 10 वाजता निघूया. गाडीत बसत असताना पुन्हा फोन. निघताय नव्ह? होय, गाडीत आत्ताच बसलोय. मी उत्तमला म्हणालो, अरे कामाची गडबड लई दिसतीये. या शेतकऱ्याचे 7-8 वेळा फोन आलेत. कुठं जायचं आहे? उत्तमचा प्रश्न. मग पुढचा पत्ता सांगतो, असं तो म्हणालाय. साधारण 2:15 सांगोल्यात जेवण करून 3 वाजता आम्ही पंढरपुरात पोहोचलो. पुन्हा वेळेत फोन वाजला. कुठपर्यंत आलाय? पंढरपुरात. तुम्ही असं करा, कुर्डूवाडीत या. 50 किलोमीटर हाय तिथून. ओके. 4च्या सुमारास कुर्डूवाडीत आलो. उत्तमने चहा घेऊया का विचारलं. थांब, आधी शेत बघूया, मी म्हणालो. तेवढ्यात पुन्हा फोन. कुर्डूवाडी करमाळा रस्ता धरा. आम्ही 15 किलोमीटरवर थांबतोय. एक छोटीशी वस्ती लागली. तिथे एका दुकानात थांबलो. पाणी घेतलं. आमच्या सवयीनुसार दुकानात गप्पा झाल्या. आम्ही किती मोठे डोझरवाले आहोत हेही सांगून झालं. तेवढ्यात पुन्हा फोन. कुठपर्यंत आलायसा? वाडीचं नाव सांगितलं. 1 किलोमीटर पुढं या. आम्ही रस्त्यावरच आहोत. गाडी पुढे नेली. चढण सुरू झाली. रस्त्यावर एक माणूस उभा दिसला. शेजारी मोटारसायकल आणि त्याचा जोडीदार. गाडी थांबवली. त्याला आत बसवलं. मोटारसायकलवाला आत रस्ता दाखवायला निघाला. गाडी जाती का आतपर्यंत? व्हय. मालक तुम्हीच का? नाही, मी काम करतोय. तेवढ्यात क्षणात काही कळायच्या आत तिघांनी आमच्यावर झडप घातली. आणखी एक मोटारसायकल आली. तेही त्यांच्याच टोळीतले होते. एकूण 4 जण आणि आम्ही दोघे. माझ्या तोंडून नकळत शब्द निघाले. तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या. माझा जोडीदार हार्ट पेशंट आहे. 1.5-2 मिनिटात पाकीट, अंदाजे 50,000, आयफोन, अंगठी, गळ्यातली चेन सगळं काढून घेतलं. चेन तर हिसकावून तोडली. उत्तमचंही पाकीट आणि मोबाईल घेतला. गाडी पूर्ण तपासली. सगळा प्रकार 2-3 मिनिटांचा. पहिल्या माणसानं माझ्याच पैशातील 1,000 रुपयांची नोट माझ्या खिशात टाकली.
तेवढ्यात आणखी दोघे आले आणि ती नोट परत काढून घेतली. 5 जण निघण्याच्या तयारीत. 6वा माझ्या हातातून गाडीची किल्ली हिसकावण्याचा प्रयत्न करत होता. झटापटीत माझ्या बोटाला जखम झाली. रक्त वाहू लागलं. अचानक किल्लीच्या बटणावर हात लागला आणि गाडीचा सायरन वाजला. तो क्षण आम्हाला वाचवणारा ठरला. ते निघून गेले. सगळा प्रकार 5 मिनिटांचा. मेन रोडवर आलो. अंग थरथरत होतं. दुकानात परत आलो. दुकानदारानं सांगितलेली गोष्ट आणखी भयानक होती. परवा रात्री एका ट्रक चालकाचा खून केला होता. पाणी प्यायलो. खिशात पैसा नव्हता. दुकानदाराकडून उधारीवर पाणी आणि 100 रुपये घेऊन निघालो. एक प्रश्न मात्र राहून गेला. आपल्याला त्यांनी मारलं का नाही? आणि परत जाण्यासाठी दिलेले 1000 रुपये? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सापडतात का ते बघा. रिप्लाय नक्की द्या. नाहीतर पुढील भागात मी सविस्तर सांगणारच आहे.